सगळे आता साया संपले संपले आता काय नाही राहिलं आता 10 मिनिटात संपवायचं आता काय राहिलं नाही आता बरोबर आहे का नाही सांगा 10 मिनिटात संपवायचं खुंटले सायास आणि कया जीवा या जीवाचे सगळे सायास संपले सगळीकडे फिरून आला पर्याय नाही उरला म्हणून धरिले केशवा पाय तुझे देवा आता तुझे पाय धरलेत आता तुझे पाय सोडायची इच्छा नाही बघा इकडे बघा सगळी कुठे बी फिरत फिरून गेलात तरी जगात देवाशिवाय पर्याय नाही ऐकायला लागलात का देवाशिवाय पर्यायच नाही महाराज मग कुठे बी जा नाटाच्या मंगत म्हटलंच नाही करशी देवाविन आस अवघी होईल निराश तृष्णा वाढविशी बहुवस कधी सुखास न भवशिगा न करी दंभाचा सायास कुठे बी जा देवाशिवाय पर्याय नाही तू का म्हणे देवाविन केला शिन तो मिथ्या देवाला सोडून केल्यावर कुठलंच काम यशस्वी होत नाही पण ज्या वेळेला तुम्ही काम देवाला धरून करताल त्यावेळेला कसले बी काम चांगले होते यशस्वीच होणार फक्त काम देवाला धरून झाले पाहिजे ऐकायला लागलात का कामे हे बघा इकडे बघा माझ्याकडे हे बघा असं सगळं कुणी काही लय धुत्र्या तांदळासारखं नाही बरोबर आहे का नाही महाराज काही असं काही नाही कुठं कमी जास्त चलतच असते होय बरोबर आहे का नाही हा एक देव सोडला तर कोण आहे काय कमी जास्त चलतच राहते फक्त एकच करायचं काय जिम्मेदारी देवावर सोडायची संतावर सोडायची देवाला धरून काम केले काम यशस्वी होते गोबरायत म्हणतात मांस चर्म हाड देवा अवघीच गोड जे जे हरी रंगी रंगले काही नवचे वाया गेले हरीच्या रंगामध्ये जर रंगले रे माणसं बाबा आणि मग काय अडचण आहे का फक्त रंगलं पाहिजे त्याच्यात बरोबर आहे का नाही आता माझ्याकडे लक्ष द्या एकच मिनिटात इकडे बघ लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन जाईल काय देवाला धरून केले काय होत नाही महाराज सांगा मांस गोड चमड गोड हाड गोड चुरी नावाचा आटम चुरी चुरी कसं वाटायला चुरी वाईट आहे का चांगली वाईट गोपाळाने काय केलं बोला गोपाळाने काय केलं चोऱ्या केल्या गोपाळाने चोऱ्या केल्या पण गोपाळाने चोऱ्या देवाला धरून केल्या त्याच्यामुळे एवढ्या शिरसावंदी झाल्या काल्याच्या दिवशी कसला बी महाराज आला तरी त्याच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्ताह संपत नाही देवाला धरून केल्या ना लक्षात आलं का नाही गोपाळ चोऱ्या जरूर करायची ही पाठ आहे पण ही बी पाठ पाहिजे करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान बघा इकडं बरं हा चोऱ्या गो मारा माऱ्या पांडवांनी मारामाऱ्याच केल्या का नाही केल्या सांगा पांडवांनी मारामाऱ्या केल्या पण मारामारी करताना देव मध्ये होता त्याच्यामुळे त्यांचं देवानं काही बी सहन केलं काही बी सहन केलं हा चला उग काय बोलायला होता काय बी सहन केलं चला केलं का नाही केलं बहीण पळवून नेली कुणी अर्जुनानं त्वा संन्यासी होवो निझनी ज्ञानोबा म्हणतात चोरोनी नेली माझी भगिनी बहीण पळवून नेली तर त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहायची काही गरज आहे तुम्हाला ओवी देतो प्रमाण देतो की बरोबर आहे का नाही देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे पाठच आहे बरोबर आहे का नाही सारथ्य पण पार्थाचे करीतू असे आणि प्रमाणच पाहिजे असलं तर अर्जुनाचे रथी होय हा सारथी अर्जुनाचे रथी होय हा सारथी हसी पोहे प्रीती सुदाम्याचे अर्जुन दुसरं घ्या अर्जुनाची घोडी फुतली अनंते संकटे बहुत निवारली काय काय केलं पांडवांनी मारामाऱ्या केल्या त्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला आणि त्याच्या फुलट होऊन आपल्याला पाया पडावं लागतं आरडू आरडू कृती सांगावं लागते गावाला मारामाऱ्याच आहेत ना आमचे गुरुजी म्हणले सुरुवात ती शेवट महाभारतात रक्त सांडलं का नाही सांडलं बोला हा एवढं केलं अहो काय नाही केलं सांगा एवढं केलं चला एवढं करून मी देव द्वारकेचा राणा तिथं कस काय असंच आहे पहिल्यापासून खऱ्याची माय मिळालेली असंच आहे काय नाही एवढं ताण घ्यायचं बरोबर आहे का नाही सांगा एवढं करून मी महाराज एवढं करून मी देव त्यांच्या इथं राहिला त्याचं कारण काय असं पांडवांनी केलं काहीच नाही केलं अहो प्रसंग पडला तर ह्या देवानं त्यांची परीक्षा म्हणून पांडवाचा सहकारी राज्याहून केले दुरी पण तिकडे बी गेले तरी परी त्या देवाशी देव सोडला परी त्या देवाशी अखंड
वनवासी परी त्या देवाशी आठविती. ज्यानं वनवास दिला त्याच भजन केलं. ऐकायला का? म्हणून देवानं त्यांचं काय बी सहन केलं. देवाला धरून केलं ना, सहन करते देव. चलत राहते कमी जास्त, सेवेत कमी जास्त पडू द्यायचं नाही. सेवा एवढी तोला मोलाची करायची, संप्रदायात एवढी तोला मोलाची सेवा करायची. अजून मधून एखादी झुळूक जरी आली तरी त्या सेवेच्या दबावाखाली दबली पाहिजे. कळलं? झुळका येत असतात अजून मधून, आला शीतळ शांतीचा अजून मधून चलत राहता येते. बरोबर आहे का नाही? पण ओरिजिनली एवढी सेवा करायची, त्या ह्या सेवेच्या वजाखाली ती झुळूक अशी दबूनच गेली पाहिजे, जागेवर दबली पाहिजे. माणसं म्हणले काय नसतंय, चलत असतंय. विढल पांडवाची सेवा तेवढी होती ना, एवढी सेवा होती ना पांडवाची. रोमा रोमातून देवाचं नामस्मरण होतं. झालं. मला एवढंच देवाला धरून केलं, त्यांच्या मारामाऱ्या सहन केले का नाही केले? सांग, केले का नाही केल्या? कळसच बोल, पुन्हा बोलण्यासारखं ठेवीतच नाही काय. आता व्याभिचार नावाची जी गोष्ट आहे, ही धन्यतेला प्राप्त होईल का? कधीच नाही. पण नाथ महाराजांची गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, तयाशी दिधले ते कवनाशी नाही. देवानं गवळणीला जे दिलं त्याला जगात कुणालाच दिलं नाही. ज्या तुकोबारांनी मी तुकाराम महाराज आहे असं सुद्धा कधी स्वतःला तुका, कधी तुक्या हे शब्द वापरले, त्या तुकाराम महाराजाला गवळणीच्या व्याभिचाराची दखल गाथ्यात घ्यावं लागलं. वाट नसेल कोणा. तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, 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 साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख, साधिले अपार निज सुख. का म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार, साधिले अपार निज सुख. व्याभिचार धन्यतेला का? देवाला धरून केलं. त्याच्यामुळे देवा आता पाय सोडायचे नाहीत. मग आम्हाला कळाला झपका एकदा, तुला सोडलं की काय होते. त्याच्यामुळे धरिले केशवा पाय तुझे. देवा नाही रे, आता जवळ घेत नाही मी, आता जमणार नाही. नाही हो, नका तसं करू नका. हे बघा आत नाही नाही, तुला तर लय जोरा, मी असं करेन आणि मी तसं करेन, तुमचं अजिबात ऐकायचं नाही, माझ्या मनावर चालायचं, मी नावावर जागा करून ते हे म्हणजे हे म्हणेन तसं अजिबात जमणार नाही. हे मी असं आता तुला जवळ बी घेत नाही. नाही हो, आता हे बघा, आता जी झाला असेल ती गंगाला मिळेल. हे बघा आता 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 कसं, आता तुम्ही म्हणताल तसं. हा तुझं आता तुला जसं करायचं तसं. तुझं वाट जय हो हा तुझं वाट तुझं वाट
जोरदार टाळी सगळ्यांनी. हार ज्ञानेश्वर माऊलीची सगळे एकदाच करू आता, बरोबर आहे का नाही? म्हणून आता हा बाका आता आता झालं माझं, आता तुम्हाला जसं करायचं तसं करा. आता तुझं वाटे आता देवा, आता तुला जसं करायचं तसं कर. ते करी अनंता, नाही तरी तुका म्हणे संता लाज माझी. माझी लाज आता तुझ्या हातात आहे देवा, तुला जसं करायचंय. कारण पाया वेगळं करू नको, पाया वेगळं करेल तर माझी इज्जत जाईल. म्हणून त्याच्यामुळं तुझं वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. अपशब्दाबद्दल क्षमा. योगी ज्ञानोबरायचा गुरुजींचा कृपा प्रसाद, चूक माझ्या वाणीचा दोष. आपण सगळेजण या ठिकाणी बाळू महाराज शेळके यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सगळे व्यवस्थित बोलू द्या, मग हालचाल सगळे करायला शांत होईल. या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी